त्यामुळे तुम्ही रिटेल माल घ्यायला इकडे 12 तास चालू असतं। आता ऑलमोस्ट बंद व्हायच्या तयारीत। कंदची पण छान भाजी बनते। हा प्रकारचा पण दुधी असतो आणि याच्यापेक्षा हायस्ट क्वालिटी राहते। जुगनी आणि गिलकामध्ये थोडा फरक करायला लागतो, कारण बघा सेमच दिसतात दोन्ही। देशी आणि हा बघा देशी, म्हणजे बघा ना किती रुपये किलोने पडतात तुम्हाला। हे कांदे पण तुम्हाला खायच्या कामी येणार, पात तर कामी येईलच, पण म्हणतो ना चायना कोबी, चायना भाज्या पण आहेत। म्हणजे होलसेलच्या रेटमध्ये तुम्हाला रिटेलमध्ये पण इथे मिळतात। बघा इकडे अशा कशा काकड्या बांधून ठेवलेल्या, म्हणजे 250 ते 300 रुपयाचा हा कोबी होईल। पण तो पाहायच्या आधी हा व्हिडिओ पण पहा। हे आहे आपलं कल्याणचं FMC मार्केट। नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराव फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला आपल्या पाठीमागे कांदे बटाटे दिसत असतील, पण आपण कांदे बटाट्याचा व्हिडिओ बनवायला नाही आलो। म्हणजे आपण कांदे बटाट्याच्या मार्केटला नाही आलो, पण इथे कांदे बटाटे पण मिळतात या मार्केटमध्ये। तर मी आज आलो आहे ते कल्याणच्या भाजी मार्केटला। ते स्टेशनवाला भाजी मार्केट नाही आहे बरं का, जे आपल्या लक्ष्मीवाडीच्या पाठीमागचं लक्ष्मी भाजी मार्केट म्हणतात ना कल्याणचं, ते नाही आहे। तर हे आहे आपलं कल्याणचं FMC मार्केट। आणि जे असतं आपलं पत्री पूलच्या बाजूला, म्हणजे दूध नाका म्हणून आहे, त्याच्यातून पुढे आलात की तुम्हाला हे तिथे तुम्हाला हे FMC मार्केट मिळेल। म्हणजे कल्याण FMC मार्केट जर तुम्ही मॅपवर टाकलं तुम्हाला आरामात मिळून जाईल। तर त्या मार्केटला मी आता आलो आहे। सकाळचे 10:30 वाजलेत आणि 10:30 वाजता मी या मार्केटमध्ये 10:30-11 वाजत आले। आणि आता ह्या मार्केटमध्ये काय आहे काय ते बघूया, कारण हे मार्केट रात्री चालू होतं 2 वाजता आणि दुपारी 2 वाजेपर्यंत असतं। म्हणजे असणार मार्केट तर चालू असणार आहे। मार्केटमध्ये आपल्याला भाज्या पण मिळणार आहेत। तर कोणकोणत्या भाज्या आहेत, काय भाज्या आहेत, काय रेट आहेत, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत, एक्सप्लोर करणार आहोत आपण हे भाजी मार्केट, कल्याणचं FMCचं भाजी मार्केट। की याच्या आधी आपण लक्ष्मी भाजी मार्केट पण केलेलं आहे कल्याणचं। त्याचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, नक्की जाऊन पहा। पण तो पाहायच्या आधी हा व्हिडिओ पण पहा, तो व्हिडिओ पण पहा। दोन्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग एक्सप्लोर करूया आपलं हे कल्याणचं FMCचं भाजी मार्केट। हे आहे आपल्या कल्याणचं भाजी मार्केट। हे होलसेल पण आहे आणि रिटेल पण आहे भाजी मार्केट। बघा इकडे कोबीच्या गोणी भरलेल्या आहेत बघा। कसं आहे कितना? 5 रुपये किलो। पूरा गोनी लेना पड़ेगा ना? 250-300 कितना किलो? 50 किलो 55 किलो है, 250-300 तक होएगा। हे बघा हे 50 ते 55 किलोची गोणी आहे पूर्ण भरलेली। पूर्ण गोणी घ्यायला लागेल आणि तुम्हाला 5 रुपये किलोने हा कोबी पडेल। म्हणजे 250 ते 300 रुपयाचा हा कोबी होईल, पूर्ण गोणी ही कोबीची। बघा अशा गोणी भरलेल्या सगळ्या कोबींच्या, आणि हे होलसेल आहे। आणि इकडे बघा इथे तुम्हाला रिटेलमध्ये पण भाज्या मिळतील। हा फणस कैसा आहे दादा? 20 रुपये किलो। 20 पक्का आहे की कच्चा आहे? कच्चा भी है, पक्का भी है। आणि बघा हा फणस आहे, कच्चे पण आहे, पिके पण आहेत, म्हणजे पिकलेले पण आहेत। आणि 20 रुपये किलो फणस, कोणता पण फणस घ्या 20 रुपये किलो। आणि आंबे कसे आहेत दादा? 40 रुपये किलो। हे बघा हे आंबे आहेत 40 रुपये किलो। 1 किलो भी मिल जाएगा ना? म्हणजे तुम्हाला हे रिटेलचंच आहे। तर ही पहिलं आपण बघितलं ते होलसेल कोबीवाला, पण हे रिटेलमध्ये तुम्हाला 1 किलो अर्धा किलो पण मिळतील। 1 किलो 40 रुपये। हे बघा आणि हे मस्त लोणची आंबे आहे। कसं आहे अरबी? अरबी 50 रुपये। हे बघा अरबी आहे ती 50 रुपये किलो। आणि कोळा? 40। हे बघा कोळा 40 रुपये किलो। कोळा आहे 40 रुपये किलो। आणि हा भोपळा दादा? भोपळा इकडे आहे 20 रुपये किलो। बघा भोपळा आहे 20 रुपये किलो। हे कल्याणचं FMC भाजी मार्केट आहे। इकडे हा रेट आहे 20 रुपये किलो भोपळा आहे। इकडे टोमॅटो आहे। टोमॅटो कसं दादा? 250 किलो 50। बघा 50 रुपयाला 2.5 किलो, म्हणजे 20 रुपये किलो। आणि लिंबू? लिंबू 120 रुपये। 120 रुपये किलो। आणि डझन घेतले तर? डझन आहे, अर्धा किलो घ्या, पाव किलो घ्या, डझन। बघा किलोवर आहे, डझनवर नाही। 120 रुपये किलो। बघा छोटी साईज आहे। बघा इकडे अशा कशा काकड्या बांधून ठेवलेल्या। बघा इकडे काकडी आहे, आपण पूर्ण पिशवी भरलेली आहे। 20 किलोची पिशवी आहे पूर्ण, आणि 22 रुपये किलोने तुम्हाला पडेल, म्हणजे 440 रुपयाची पिशवी आहे 20 किलोची पिशवी काकडीची। आणि वांगी कसं आहे दादा? वांगी 20 रुपये। बघा वांगी 20 रुपये किलो। आणि ही पण 20 किलोची पिशवी ना? काय किलो वजन असते? 24-25। ओके, म्हणजे वजन भरेल 20 जसं वजन भरेल तसं। हां ओके, बघा दादा सांगते या पिशवीमध्ये जे वजन भरेल तसं। तर हे अंदाज त्यांनी 20 किलो सांगितलं आहे काकडीचं। आणि वांगी आहेत 20 रुपये किलो। बघा ही वाली वांगी 20 रुपये किलोने आहेत। आणि जे वजन भरेल ते 10 किलो भरलं तर 200 द्यायचे, 20 किलो भरलं तर 400 द्यायचे असं। आणि इकडे बघा इकडे गाजर आहे, आणि हे पण 20-20 किलोचीच गोणी आहे। आणि ही 15 रुपये किलोने तुम्हाला मिळेल गाजर, म्हणजे 300 रुपयाला आहे 20 किलो। पण हे होलसेल रेट तुम्हाला सर्व घ्यायला लागतील, जसं 1 किलो 2 किलो नाही मिळणार, हा होलसेलचा रेट आहे। आणि भेंडी कशी आहे दादा आज?
बघा भेंडी आहे 40 रुपये किलो. आणि बघा ही बारकी भेंडी आहे. आणि पूर्ण पिशवी ना 10 किलो का? ओके हां 10 किलो तुम्हाला मिळेल. बघा तिथं तुम्हाला 10 किलो मिळेल. पण रेट आहे 40 रुपये किलो भेंडीचा. आणि शिमला मिरची कशी आहे दादा? शिमला मिरची काय 1 किलो कशी आहे? किलो 40 रुपये 100 बघा 100 रुपयाला 2.5 किलो. 1 किलो 40 रुपये शिमला मिरची. आणि हे तोतापुरी आंबे 100ला किती? 3 किलो. बघा 100 रुपयाला 3 किलो आहे तोतापुरी आंबे. शेंग कशी आहे? बघा शेवग्याची शेंग आहे 30 रुपये अर्धा किलो. बघा सर्व तुम्हाला होलसेलच जास्त दिसतं आहे. बघा कोबी आहे, कांदे आहे, पालक आहे, होलसेलचंच जास्त दिसतं आहे इकडे. बघा ही काकडी 30 रुपये किलो आहे. आणि भेंडी कशी आहे दादा? भेंडी बघा भेंडी 40 रुपये किलो. आता आपण होलसेलमध्ये पण बघितले आणि रिटेलमध्ये पण तोच रेट आहे 40 रुपये किलो. काय फरक नाही. म्हणजे होलसेलच्याच रेटमध्ये तुम्हाला रिटेलमध्ये पण इथे मिळतात भाज्या. भेंडी तरी दिसली आपल्याला. आणि वांगे कसं आहे दादा? वांगी 40 रुपये किलो. बघा वांगे आहेत 40 रुपये किलो. आणि शिमला? शिमला आहे 50 रुपये किलो. बघा शिमला आहे 50 रुपये किलो. आता सुरुवातीला आपण 40 रुपये किलो बघितला होता. इकडे आहे तो 50 रुपये किलोचा शिमला मिरची. आणि दुधी पण आहे इकडे. दुधी किलोवर आहे की याच्यावर आहे? पीसवर आहे? किलोवर आहे. कसं किलो? हे बघा दुधी आहे 20 रुपये किलो. जसं तुम्हाला इथे होलसेलमध्ये पण मिळेल आणि सोबत रिटेलमध्ये पण मिळेल. बघा हे ब्रोकली कसं आहे दादा? 60 रुपये किलो आहे. बघा ब्रोकली आहे 60 रुपये किलो. आणि इकडे आपण म्हणतो ना चायना कोबी, चायना भाज्या पण आहेत. बघा कोबी. आणि हे बघा हे आहे कॉर्न, बेबी कॉर्न. हे कसं पॅकेट आहे? 160. 1 किलोच आहे. 160 रुपये किलो आहे. बघा बेबी कॉर्न. आणि इकडे दम आलू पण आहे. दम आलू कसं आहे? 40 रुपये किलो. बघा दम आलू आहे 40 रुपये किलो. आणि हे छोटे टोमॅटो आहेत. चेरीसारखे दिसतात लांबनं पण आहे टोमॅटो. कसं दादा आहे टोमॅटो? 30 रुपये पाव किलो. बघा 30 रुपये पाव किलो. 120 रुपये किलो. आणि बघा इकडे जुगनी आहे 2 कलरमध्ये. एक येलो आहे, ग्रीन आहे. 120 रुपये किलो. आणि हे कलरवाला शिमला बघा कलरवाला शिमला मिरची बघा रेडमध्ये पण आहे, येलोमध्ये पण आहे. 160 रुपये किलो आहे. आपली नॉर्मल ग्रीनवाली 40-50 रुपये किलो असते. तर ही 160 रुपये किलो आहे. आणि ही सॅलरिओ बघा सॅलरी आहे 70 रुपये किलो. आणि तुम्हाला असं लांबणं कोथिंबीरसारखी दिसेल. मोठ्या पाण्याची कोथिंबीर असतात पण तसं नाही. भाजी आहे सॅलरी. तर सॅलरी असं म्हणतात त्याला. इकडे बघा इकडे कारली आहेत 40 रुपये किलो. म्हणजे ॲव्हरेज रेट सगळ्या भाज्यांचा ऑलमोस्ट 40 रुपये किलोच चाललेला आहे मार्केटमध्ये सध्या तरी. कसा किलो आहे? कितना लेंगे सेठ? 1 किलो कैसा है? 1 किलो 60 रुपये दे दो. हे बघा 60 रुपये किलो गवार आहे. वाली गवार आहे 1 किलो 60 रुपये. आणि हे पापडी 50 रुपये किलो. बघा 50 रुपये किलो ही पापडी आहे. ही मोठ्या साईजची आहे. छोट्या साईजची कशी आहे? वो भी 50. बघा ती पण 50 रुपये. आणि तिकडे आपला मटर आहे. मटर कसा किलो आहे? टमाटर 70 रुपये किलो. बघा 70 रुपये किलो मटर आहे. आणि आपली शेवग्याची शेंग 30 रुपये किलो. शेवग्याची शेंग आहे 30 रुपये किलो. इथे आला तर रिटेल मार्केट आहे. बघा रिटेलमध्ये पण भाज्या मिळतात आणि होलसेलमध्ये पण मिळत आहेत. आणि इकडे बघा मिरची आहे. मिरची कशी आहे दादा? 100 रुपये 2.5 किलो 40 रुपये किलो. बघा ही तिखटवाली मिरची ये 160 का है और या 100 का है. बघा कमी तिखटवाली 160 रुपये 2.5 किलो. आणि तिखटवाली घेतली तर 100 रुपये 2.5 किलो. आणि अद्रक कसं आहे? बघा अद्रक पण आहे 100 रुपये 2.5 किलो 40 रुपये किलो. आणि इकडे बघा इकडे पालेभाज्या पण आहेत. कसे ताई पालक? हे बघा 20 रुपयाची जोडी सांगतात ताई 15 रुपयाला देतील. आणि मेथी बघा मेथी तुम्हाला 20 रुपयामध्ये मिळेल जोडी. आणि एकदम बारीक पानांची मेथी आहे. बघा पानं बघा बारीक बारीक आहेत एकदम बारीक पानांची. कोथिंबीर कशी आहे दादा? 40 रुपये. ही बघा 40 रुपये जोडी आहे कोथिंबीरची. आणि जोडी बघा कशी आहे मोठी गड्डी आहे कोथिंबीरची. कांदा कसा आहे ताई? 20 रुपये जोडी आहे का? बघा ही जोडी 20 रुपये. पण कांदा ना तुम्हाला बघा ही पात आहे. आणि केवढे कांदेत बघा हे 20 रुपयाच्या जोडीमध्ये. आणि हे कांदे पण तुम्हाला खायच्या कामी येणार. पात तर कामी येईलच
पण कांदे पण कामी येतील. 20 रुपये जोडी आहे ही कांद्याची. आणि भेंडी बघा इकडे 40 रुपये किलो. तर चांगली आहे का बघा, दादा तर सांगतोय चांगली आहे म्हणून, आणि खराब लागली तर परत घेऊन या म्हणून सांगतो दादा, बिंदास आहे ना. आणि इकडे तोंडली कशी आहे दादा? हे बघा तोंडली आहे 30 रुपयाला अर्धा किलो. आणि इकडे परवळ आहे, परवळ कसा आहे मित्रा? 60 रुपये किलो. बघा परवळ आहे 60 रुपये किलो. आजचा रेट आहे, उद्या तर मी सांगू शकत नाही. आजचा रेट आहे, आज तारीख आहे 14 एप्रिल, लक्षात ठेवा. आणि परवळ आहे 60 रुपये किलो. आणि चवळी कशी आहे दादा? हे बघा चवळी आहे 40 रुपये किलो. बघा चवळी इकडे. आणि बघा परसबी, हे कसं किलो आहे? हे बघा परसबी आहे 60 रुपये किलो. आणि अशा या रिटेलमध्ये पण तुम्हाला भाज्या मिळतात, सोबत होलसेल पण. आणि ती पण 40. बघा आणि ही हिरवीवाली वांगी आहेत बघा, ही कलर बघा, मोठी जाडी आहे, 40 रुपये किलो. आणि ही बघा ही जांभळी आपली रेग्युलर वांगी, ती पण 40 रुपये किलोच आहे. आणि इकडे बघा इकडे पण गाजर आहेत. आणि 250 रुपयाला ही पूर्ण बॅग घ्यायला लागेल तुम्हाला. ही 20 किलोची बॅग आहे बघा, इकडे भरलेत नाही, 20 किलोची बॅग आहे. आणि 250 रुपये म्हणजे बघा ना किती रुपये किलोने पडतात तुम्हाला. ते 12.5 रुपये किलोने पडतात तुम्हाला. आणि ही पण होलसेलचा रेट आहे. इकडे बघा हे तोतापुरी आंबे आहेत, पूर्ण गोणी आहे. आणि ही 22 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि 40 किलोची गोणी आहे. आणि 22 रुपये किलोने तुम्हाला पडेल. लॉटमध्ये घ्यायचं असेल तर, म्हणजे होलसेलमध्ये पूर्ण गोणी आहे, 22 रुपये किलोने. बघा अशा गोण्या भरून ठेवलेल्या आहेत. इकडे बघा बीट आहे, बीट आहे 30 रुपये किलो. आणि हे मटार बघा, मटार आहे 70 रुपये किलो. मस्त भरलेला मटार आहे 70 रुपये किलोने. इकडे बघा इकडे फणस आहे. आणि हे कच्चे फणस आहेत भाजीचे. आणि 20 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. हे अंदाजे 3 ते 4 किलोच्या आसपासचा एक फणस असेल हा. तर छोटावाला घेतला तर 2 ते 3 किलोच्या आसपास. आणि तुम्हाला अक्का घ्यायला लागेल हा, कट करून वगैरे मिळणार नाही 1 किलोमध्ये. तुम्हाला पूर्ण अक्का फणस घ्यायला लागेल. इकडे बघा लसूण आहे 140 रुपये किलो. आणि हा चांगल्या क्वालिटीचा लसूण आहे बघा, बघा मोठ्या कळीचा 140 रुपये किलो. उटी लसूण ना. आणि हा बघा देशी 110 रुपये किलो. आणि फक्त पाकळ्या हव्या असतील तर 120 रुपये किलोने मिळतील तुम्हाला. साठवणीच आहे म्हणजे असं काय खराब होणार नाही लगेच. आता हे 2 महिने खराब नाही होणार, मग तुम्ही एप्रिल मेचे लास्ट महिन्यामध्ये भरायचं. ओके बघा, म्हणजे हे 2 महिन्याची गॅरंटी आहे, याला काही नाही होणार 2 महिने आम्हाला, म्हणजे लसूणला. म्हणजे आणि किलोमध्ये मिळतो ना? किलोमध्ये 2.5 किलो 5 किलो मिळेल ना? हां, अर्धा किलो 1/2 किलो नाही मिळणार, कमीत कमी ॲटलीस्ट 1 किलो तरी घ्यायला लागेल तुम्हाला. बघा लसूण पण मिळेल तुम्हाला या भाजी मार्केटमध्ये, APMC कल्याणचं भाजी मार्केट. आणि बघा या मार्केटमध्ये कांदे पण आहेत 25 रुपये किलोने कांदे आहेत, 100 रुपयाचे 4 किलो. ॲटलीस्ट 4 किलो तरी तुम्हाला घ्यायला लागते 100 रुपयाचे. ही सेम बटाटे पण आहेत 100 रुपयाचे 4 किलो. कांदा घ्या, बटाटे घ्या, सेम रेट आहे 25 रुपये किलो, 100 रुपयाचे 4 किलो. आणि इकडे बघा दोडका आहे 40 रुपयाला अर्धा किलो, 70 रुपये किलो. आणि इकडे गिलका आहे, गिलका 40 रुपये किलो गिलका. आणि जुगनी आणि गिलकामध्ये थोडा फरक करायला लागतो, कारण बघा सेमच दिसतात दोन्ही. पण ही आता आहे तो गिलका आहे, मगाची आपण बघितली ती जुगनी होती येलो आणि ग्रीन कलरमध्ये. आणि आहे दोडका. आणि फ्लॉवर कसं दादा? बघा 40 रुपये किलो फ्लॉवर आहे. आणि किलो मिळेल ना? अर्धा किलो असं मिळतं ना? बघा अर्धा किलोमध्ये मिळतं, जसं पाहिजे तसं. आणि हे रिटेल आहे, होलसेल मार्केटमध्ये रिटेलचा पण माल मिळतो तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. आणि इकडे कारली पण आहे 30 रुपये अर्धा किलो आहे, 1 किलो 50 रुपये कारली. लोएस्ट क्वालिटी राहिली, याच्यापेक्षा हायस्ट क्वालिटी राहते. हे टिंडे आहेत बघा हे. आणि हे किती म्हणाले तुम्ही? हे आता 40 रुपये किलो. 40 रुपये किलो बघा, 40 रुपये किलो आहे टिंडे. आणि ह्या शेवगाच्या शेंगा पण भरपूर आल्यात मार्केटमध्ये. कशी किलो? 30 रुपये. 30 रुपये किलो बघा. ड्रमस्टिक शेवगाच्या शेंगा 30 रुपये किलो. माझ्याकडे कारली पण आहेत. कसे? कारली 60 विकली, आता 40. बघा 40 रुपये किलो. बाकी तोंडली वगैरे बघा, गाजर 20 रुपये किलो आहे. 40 रुपये किलो. आणि हे बघा ही 40 रुपये किलो तोतापुरी. आणि शिमला किती? 60 रुपये. शिमला 60 रुपये किलो. बघा शिमला 60 रुपये किलो. आणि वांगी
वांगी 30 रुपये किलो. हे बघा या दादाकडे आलात. आता यांचा गाला नंबर 127 आहे. हां बघा फरशी वगैरे पण आहेत. सगळ्याच भाज्या तशा बघायला गेले तर यांच्याकडे. आणि लिंबू इकडे ना सगळ्यांकडे किलोवरच आहे. आता डझनावरचा हिशोब नाही आहे, किलोवर आहे. 110 रुपये किलो. 110 रुपये. आणि दुधी कसा आहे दादा? दुधी वजनावरती कसा? 80 रुपये. बघा 80 रुपये 2.5 किलो, म्हणजे एक 32 रुपये किलो पडतो तुम्हाला. 80 रुपयाला 2.5 किलो. हे बघा इकडे दुधी. आता बघितला तो लांबडा दुधी, हा गोल उंच दुधी. कसा किलो आहे? बघा 40 रुपये किलो दुधी आहे. बघा हा प्रकारचा पण दुधी असतो. हा आपण वाशी भाजी मार्केटमध्ये पण पाहिला होता. आणि इकडे रताळी कसा किलो आहे? बघा रताळी आहेत 60 रुपये किलो. आणि इकडे पडवळ आहे लांबवाला. कसा आहे पडवळ? बघा पडवळ आहे 60 रुपये किलो. आणि हा लांबडावाला पडवळ आणि तो बारका असतो ना तो परवळ असतो. आणि हा पडवळ 60 रुपये किलो. आणि आवळा कसा दादा? बघा आवळा आहे ते 100 रुपये किलो. आणि इकडे बघा हळद पण आहे. कसं किलो आहे हळद? हळद पण आहे 100 रुपये किलो. आणि बघा इकडे कंदची भाजी पण आहे. कंद पण आहे. फणस तर आपण बघितले, पण हे बघा हे कंद. आणि हे कंद आहे ते तुम्हाला 150 रुपये किलो कंद. आणि कंदाची पण छान भाजी बनते. भाजीचा कंद आहे. हा भोपळा आहे. हा बघा भोपळा 60 रुपये किलो. बघा यांच्याकडे भोपळे पण आहे बरेच. बघा आणि तो मोठा भोपळा कसा आहे दादा पाठीमागचा? हां 15 रुपये किलो. आणि बघा हा भोपळा आहे तो 15 रुपये किलो. बघा या भोपळ्याचा नाही त्या भोपळ्यात फरक आहे. हे भोपळे 15 रुपये किलोने. तर असं आहे हे कल्याणचं APMC भाजी मार्केट. आपण याच्या आधी मी हॉटेलच्या पाठीमागचं जे भाजी मार्केट भरतं ना आपल्या कल्याण स्टेशनच्या इकडे, कल्याण स्टेशन वेस्टला लगेच स्टेशनच्या बाहेर आहे ते, बाजूलाच आहे ते आपण एक्सप्लोर केलेलं आहे अगोदर. तुम्ही नसेल बघितलं त्याची लिंक मी तुम्हाला देतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. ते पण जाऊन बघा. आणि हे आहे ते कल्याण APMCचं भाजी मार्केट आहे, जे रात्री 2 वाजल्यापासून दुपारच्या 2 वाजेपर्यंत चालू असतं. असं हे टायमिंग आहे. म्हणजे हे रात्री 2 ते दुपारी 2 12 तास चालू असतं. आता ऑलमोस्ट बंद व्हायच्या तयारीत आहे. आणि होलसेलमधून आहे हे आणि रिटेल पण आहे. दोन्ही प्रकारचं मार्केट आहे. तुम्ही बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्ही रिटेल माल घ्यायला इकडे ना दुपारच्या 2 वाजेपर्यंत कधी येऊ शकता. होलसेलचा माल ऑलमोस्ट संपत आला आहे. थोडाफार राहिलेला आहे, तो पण आता संपेलच. आणि आता आपण घेतलेल्या भाज्या आपल्याला इथून घेऊ द्या. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा कल्याण APMC भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.